एक चिमुकली आपल्या वडिलांसोबत दुचाकीवरून घरी जात असते. वाटेत सिग्नल लागतो आणि वडील हे बाईक थांबवतात. सिग्नल हिरवा होण्याची वाट पाहताना ते खिशातून मोबाईल काढतात आणि फोनवर बोलण्यात मग्न होतात. त्याचवेळी चिमुकली बाईकवर खेळत असते. तिचा चेंडू अचानक रस्त्यावर खाली पडतो. तो उचलण्यासाठी ती गुपचूप खाली उतरते. वडील मात्र फोनमध्ये इतके गुंग असतात की त्यांना आपली चिमुकली खाली उतरलेली कळतच नाही. पुढे हा सिग्नल सुरू होतो. वडील हे मोबाईलवर बोलत पुढे निघून जातात, पण त्यांच्या लाडक्या चिमुकलीला ते तिथे सोडून गेलेले असतात. काही क्षणांनी वडिलांची नजर तिच्यावर पडते, पण तोपर्यंत ते खूप पुढे निघून गेलेले असतात. दुसरीकडे चिमुकली अचानक एकटी पडल्यामुळे घाबरते. गाड्यांचा आवाज, रस्त्यावरील वर्दळ पाहून तिच्या डोळ्यात भीती आणि अश्रू दाटून येतात. ती रडत रडत एका कट्ट्यावर जाऊन बसते, आपल्या वडिलांची वाट पाहत. पुढे तुम्ही पाहू शकताय, त्या गर्दीतून 2 तरुणी स्कूटीवरून येतात. त्या लहान मुलीला रडताना पाहतात आणि माणुसकीने पुढे येऊन विचारपूस करतात. घाबरलेली मुलगी तिला काय झालंय हे सर्व प्रकार सांगते. त्या दोघी तिचा विश्वास जिंकतात आणि म्हणतात, घाबरू नकोस बाळा, आम्ही तुला तुझ्या वडिलांपर्यंत पोहोचवतो. विश्वासाने चिमुकली त्यांच्या स्कूटीवर जाऊन बसते आणि त्या तिच्या वडिलांना शोधण्यासाठी निघतात. बराच वेळ धावपळ केल्यानंतर अखेर त्या तरुणी वडिलांपर्यंत पोहोचतात. त्या वडिलांच्या दुचाकीसमोर स्कूटी आडवी लावतात, त्यामुळे वडिलांना थांबण्यास भाग पडतं. वडील अचानक पाहतात, त्यांच्या बाईकवर चिमुकलीच नव्हती. त्यांना धक्का बसतो. घाबरलेल्या डोळ्याने वडील त्या तरुणीकडे पाहतात. तेव्हा त्या तरुणी चिमुकलीला वडिलांच्या हवाली करतात. आपल्या निष्काळजीपणाची जाणीव झाल्यामुळे वडिलांचे डोळे भरून आलेले असतात. ते त्या तरुणीचे शतशः आभार मानतात आणि म्हणतात, तुम्ही नसतात तर आज मी माझ्या लेकराला गमावलं असतं. ही घटना आपल्याला एक मोठा धडा शिकवते मित्रांनो. मोबाईलपेक्षा माणसं महत्त्वाचे आहेत. एका चुकीमुळे अपघात घडू शकला असता, अपहरण होऊ शकलं असतं, जीव देखील गेला असता. म्हणूनच मोबाईलपेक्षा आपल्या कुटुंबाकडे, आपल्या प्रियजनांकडे लक्ष द्या. मित्रांनो, या प्रसंगाने तुम्हाला काय शिकवलं नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया अवश्य द्या आणि आपल्या SS स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. धन्यवाद.